प्रेक्षको नमस्कार। आजच्या आरोग्य संपदाच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रो, डॉक्टर म्हणजे फक्त औषध देणारी व्यक्ती नाहीये, तो आशेचा किरण आहे, वेदनांमध्ये धीर देणारा हात आहे, अंधारात विश्वासाचा दिवा आहे आणि अनेक कुटुंबांसाठी नवजीवन देणारा देवदूत आहे। मित्रो, आज 1 जुलै याच पार्श्वभूमीवर आज आपण निवडलेला विषय जो आहे तो आपण स्क्रीनवर पाहू शकता। आजचा आपला निवडलेला विषय आहे मित्रो, दरवर्षी 1 जुलै हा दिवस आपण राष्ट्रीय डॉक्टर्स डे म्हणजेच राष्ट्रीय चिकित्सा दिवस म्हणून साजरा करतो। आपण आपल्या स्क्रीनवरती आजचा विषय आपला पाहू शकता, डॉक्टर्स डे 1 जुलै। 1 जुलै डॉक्टर्स डे। मित्रो, 1 जुलै हा दिवस आपण राष्ट्रीय डॉक्टर्स डे म्हणजे राष्ट्रीय चिकित्सा दिवस म्हणून साजरा करतो। हा दिवस केवळ एका व्यवसायाचा गौरव नाहीये, तर मानवतेची सेवा, करुणा, समर्पण आणि निस्वार्थ कर्तव्य भावनेला वंदन करणारा हा दिवस आहे। आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत की बदलत्या काळातील डॉक्टरांचे स्थान, रुग्ण डॉक्टर यांच्या नात्याचा जो प्रवास आहे याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत। तंत्रज्ञानामुळे बदलणारे वैद्यकीय विश्व यावरही आपण प्रकाश टाकणार आहोत आणि या महान अशा मानवी व्यवसायामागील जो संवेदनशील दृष्टिकोन आहे त्याबद्दलही आपण कुठेतरी दृष्टिक्षेप यावर टाकणार आहोत। आणि या विशेष चर्चेसाठी आज आपल्या सोबत 2 अतिशय मौल्यवान असे पाहुणे, ज्यांना या विषयाचं सखोल ज्ञान आणि या एकंदरीत जो प्रगल्भ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे त्यामधून त्यांचं जे काही विज्डम आपल्याला येणार आहे, जे तर्कशास्त्र आपल्या समोर मांडणार आहेत त्याबद्दल त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। आपले पहिले पाहुणे आहेत ते डॉक्टर शिवकुमार उतुरे सर। नमस्कार। अगदी संक्षिप्त मी त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला देतो। मित्रो, आज आपल्यासोबत डॉक्टर उतुरे शिवकुमार सर हे शल्यचिकित्सक क्षेत्रातील एक मान्यवर नाव, वैद्यकीय शिक्षण, वैद्यकीय प्रशासन आणि संघटनात्मक नेतृत्व याचा विलक्षण संगम यांच्यामध्ये पाहायला मिळतो। ते इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखेचे म्हणजेच IMA MSN हेडक्वार्टर्स अध्यक्ष असून IMA मुख्यालयाचे 2023 आणि 24चे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी राष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय व्यवसायाच्या सन्मानासाठी आणि डॉक्टरांच्या हितासाठी उल्लेखनीय असे कार्य केले आहे। 2017 ते 2022 या कालावधीमध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे अध्यक्ष तसेच 2020 ते 2022 या कालावधीत नॅशनल मेडिकल कमिशनचे सदस्य म्हणून त्यांनी वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता, नैतिक मूल्ये आणि रुग्णकेंद्रित आरोग्य सेवा यांना नवी दिशा दिली। मेडिकल ॲडवायझरी काउन्सिलचे सदस्य म्हणून त्यांचे मार्गदर्शन हे मोलाचे राहिलेले आहे। ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई येथील शल्यचिकित्सा विभागाचे निवृत्त प्राध्यापक म्हणून त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना केवळ शस्त्रक्रियेचे तंत्रच नव्हे तर संवेदनशील, जबाबदार आणि मूल्यनिष्ठ असे डॉक्टर होण्याचे संस्कारही दिले। आजही ते फोर्टिस रुग्णालय मुलुंड आणि शुश्रूषा रुग्णालय येथे सल्लागार शल्यचिकित्सक म्हणून आपल्या अनुभवाचा लाभ समाजाला देत आहेत। शल्यक्रिया ही केवळ हातांची कला नसते, ती निर्णय क्षमता, संयम, करुणा आणि जबाबदारी यांचा संगम असतो। या विचारांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच डॉक्टर शिवकुमार उतुरे सर। सर, मी आपले आजच्या या आरोग्य संपदाच्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मित्रो, आपले दुसरे जे पाहुणे, आपले तज्ञ मार्गदर्शक आज आपल्याला इथे लाभलेले आहेत ते आहेत डॉक्टर अनिल पाचनेकर सर। सर, मी आपलं स्वागत करतो आरोग्य संपदाच्या या भागामध्ये। डॉक्टर हा केवळ एक व्यवसाय नाही, तर तो विश्वास, सेवा, संवेदनशीलता आणि समर्पण यांचा अखंड प्रवास आहे। प्रत्येक रुग्णाच्या चेहऱ्यावर पुन्हा उमटणारे हास्य हेच डॉक्टरांच्या जीवनातील खरे यश असते। आज आपल्यासोबत अशाच एका अनुभवी, अभ्यासू आणि समाजाभिमुख असं वैद्यकीय नेत्याची उपस्थिती लाभलेली आहे, डॉक्टर अनिल पाचनेकर यांच्या रूपाने। मुंबईतील ज्येष्ठ फॅमिली फिजिशियन, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मुंबई व महाराष्ट्र राज्य शाखेचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे सदस्य तसेच AKN सिन्हा मुख्यालय नवी दिल्ली येथील संचालक, वैद्यकीय सेवा, डॉक्टरांच्या हितासाठी सातत्यपूर्ण कार्य, आरोग्य धोरणांबाबतचे योगदान
आणि डिजिटल आरोग्य व्यवस्थेच्या प्रचारासाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. सर, मी पुन्हा एकदा आरोग्य संपदामध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. सर, अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचा विषयच इतका बोलका आहे की यावरचा पहिला प्रश्न आपसूक असा निर्माण होतो. उतुरे सरांकडे मी येतो की राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा करण्यामधील या मागील जी मूळ भावना आहे, मूळ संकल्पना आहे, ती कोणती, आणि त्याचसोबत समाजाने या दिवसाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहावं याबद्दलही आपण दृष्टिक्षेप टाकावा. काय सांगाल सर? हा जो डॉक्टर्स डे आहे हा पुऱ्या आमच्या मेडिकल फील्डमध्ये हा सर्वात इम्पॉर्टंट दिवस असतो. ह्या दिवशी डॉक्टर BC रॉय जे होते, ज्यांना पद्मभूषण पण दिलं गेलं होतं, त्यांचा जन्म 1 जुलैला झाला आणि डेथ ॲनिव्हर्सरी पण 1 जुलैची आहे. दोन्ही एकाच दिवशी आलेले आहेत. आणि ही आमच्या मेडिकल फील्डमध्ये ही खूप मोठी हस्ती होती. फिजिशियन होते, ते फ्रीडम फायटर होते आणि पहिले बंगालचे चीफ मिनिस्टर होते. ते बंगालचे चीफ मिनिस्टर 48 पासून 62 पर्यंत होते आणि 61 मध्ये त्यांना पद्मभूषण दिलं गेलं. आणि त्यांच्या ह्या दोन्ही बर्थ ॲनिव्हर्सरी आणि डेथ ॲनिव्हर्सरी मानण्यासाठी आम्ही डॉक्टर्स डे हा मानतो पुऱ्या राष्ट्रामध्ये. आणि ह्या दिवशी सगळे आम्ही एक प्रण घेतो की पेशंटची सेवा कशी करावी हे आम्ही त्यांच्याकडनं जे शिकलो आहे ते सगळे आम्ही फ्युचरमध्ये पण मानू. म्हणून हा आमच्यासाठी भारतामध्ये हा वैद्यकीय लोकांसाठी हा खूप मोठा दिवस आहे. म्हणजे डॉक्टर BC रॉय यांच्या स्मरणार्थ हा दिवस भारतभर राष्ट्रीय पातळीवरती साजरा केला जातो आणि त्यांनी जे घालून दिलेले आदर्श आहेत त्या आदर्शांवरती चालण्याची कुठेतरी समज आणि शिक्षण नवीन पिढींमध्ये यावं हा एक मुख्य हेतू यामागचा आहे. नक्कीच अतिशय सुंदर पद्धतीने आपण समजावून सांगितलं सर. पसनीकर सर, मी आपल्याकडे येतो की आपल्या मते डॉक्टर ही केवळ पदवी आहे की ती आयुष्यभर निभावायची एक सामाजिक जबाबदारी? काय सांगाल? फारच सुंदर प्रश्न आहे. डॉक्टरांची पदवी मिळवण्याकरता डॉक्टरला आयुष्यभर मेहनत करावी लागते, प्रूव्ह करावं लागतं की तो डेडिकेटेड आहे, तळमळीचा आहे. पण त्याच्याबरोबर संवेदना फार महत्त्वाची आहे की समाज भूमिका असलं पाहिजे की माझ्याकडे जे लोक येत आहेत त्यांचं मला ताण हलका करता आला पाहिजे, त्रास हलका करता आला पाहिजे, आजार कमी करता आला पाहिजे, त्यांना धीर देता आला पाहिजे, त्यांना समजून घेता आलं पाहिजे, त्यांच्या आजारावरती फुंकर घालता आली पाहिजे. म्हणजे डॉक्टर हा फार समाज भूमिका असला पाहिजे, फॅमिली मॅन असला पाहिजे, प्रेमळ असला पाहिजे आणि काउन्सिलिंग ज्याला म्हणतो आपण की समजावून सांगणारा असला पाहिजे, धीर देणारा असला पाहिजे. अगदी समाजाभिमुख असं व्यक्तिमत्व ते असणं अपेक्षित आहे. आणि कुठेतरी काउन्सिलिंग जे आपण म्हणालात की समुपदेशन या विषयामध्येही कुठेतरी निष्णातता त्या व्यक्तीमध्ये असायला हवी, जेणेकरून तो आधार देऊ शकेल आजारी म्हणून आलेल्या कोणत्याही रुग्णाकडे आणि त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा. उतुरे सर, लोक म्हणतात की देव दिसत नाही, पण डॉक्टर नक्कीच आपल्या समोर असतो, तो दिसतो. मग या वाक्यामागचे तत्वज्ञान आपण कसे स्पष्ट कराल आपल्या शब्दांमध्ये? कसं असतं बघा की आपण जेव्हा कुठलेही प्रॉब्लेम्स असतात आपल्या जीवनात तेव्हा आपण कुठे धाव घेतो? मंदिराकडे धाव घेतो. मंदिराकडे धाव घेतो आणि तिकडे आपलं काय प्रॉब्लेम आहे ते सांगतो. आता हेल्थ जी आहे माणसांची ही सर्वात इम्पॉर्टंट आस्पेक्ट असते. म्हणजे तुमच्याकडे पैसा असून दे, तुमच्याकडे घरदार असून दे, पण तुमचं जर का हेल्थ बरोबर नसेल तर मग हे काही फायद्याचं होत नाही. आणि जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम हेल्थमध्ये येतो तेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता. आणि चक्क मी सांगतो तुम्हाला की जेव्हा मी आता सर्जिकल लाईनमध्ये आहे, जेव्हा पेशंट माझ्याकडे येतो तेव्हा त्याचा पुरा जीव तो माझ्या हातामध्ये देतो की बाबा तुम्ही मला बरं करा. एवढा आमच्या डॉक्टरांवरती त्यांचा एवढा फेथ असतो. आणि म्हणून जरी आम्ही देव नसलो तरी पेशंटना वाटतं की देवाच्या कृपेने हे डॉक्टर आमच्या जीवनात आलेले आहेत आणि नक्कीच आमचं जे हेल्थ, कारण दुसरं कोणीही तुमच्या हेल्थबद्दल तुम्हाला मदत कोणीही करू शकणार नाही, नुसता डॉक्टर हा करतो. आणि म्हणून ते आम्हाला त्या पेडेस्टलवरती ठेवतात जिकडे देवाची हे मूर्ती असते, नाहीतर मंदिर असतं,
तसे आम्हाला वागवतात आणि तेवढंच पण जेव्हा ते आम्हाला त्याप्रमाणे वागवतात तेवढंच आमच्यावरती पण ती रिस्पॉन्सिबिलिटी असते की बाबा पेशंटसाठी जे आपण आपल्या स्वतःसाठी नाही तर आपल्या जे कुटुंबियांचे काही प्रॉब्लेम असतील कसे आम्ही सॉल्व्ह करतो तसेच आम्ही पेशंटचे पण सॉल्व्ह करणे जरुरी आहे. अगदी महत्त्वाचा संदेश होता हा. देव नसलं तरी देवदूत म्हणून डॉक्टर नक्कीच तिथे उपस्थित असतो. इतका महत्त्वाचा विषय आहे की प्रेक्षकही आपल्याशी पुन्हा जोडले गेले आहेत. इतक्या लवकर आमचा अनुभव नाही आहे की प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले जातात. रवींद्रजी कुडाळकर हे पुण्याहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. रवींद्रजी, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. नमस्कार. मी आजच्या या डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय क्षेत्रात मौल्यवान असं योगदान देणाऱ्या सर्व डॉक्टरांचं एक मनापासून मी अभिवादन करतो, विनम्रपणे त्यांना नमस्कार करतो. धन्यवाद. आपला प्रश्न विचारा. आपल्याला आहेत. पहिला प्रश्न माझा असा आहे की पूर्वीच्या काही फॅमिली डॉक्टर ही संकल्पना निर्माण असताना पेशंट आणि डॉक्टर यांच्यामधलं नातं घरच्या सदस्यांसारखं असेल, पण आता काळ बदलला तर डॉक्टर आणि पेशंट या दोघांमधला समजूतदारपणा, एकमेकांना समजून घेणं, विचारांचं तर ट्रीटमेंट बद्दल समजून घेणं, हे प्रगल्भ जर केलं तर चांगले उपचार पेशंटला मिळतील. या दृष्टीने काय केलं जावं. दुसरा प्रश्न माझा असा आहे की आपल्या धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. आपल्या प्रश्नाचा ओघ आमच्या लक्षात आला. वेळेची मर्यादा म्हणून आपल्याला काही मर्यादित गोष्ट विचार करावे लागतात. उतुरे सर, काय सांगणार? नाही, नक्कीच एवढ्या वर्षामध्ये हा बदल आलेला आहे. दोन्ही बाजूनी आलेला आहे. पेशंटच्या बाजूनी पण आलेला आहे, डॉक्टरांच्या बाजूनी पण आलेला आहे. आता पेशंटच्या बाजूनी म्हटलं तर आता कसं असतं की कारण माझे वडील स्वतः हे फॅमिली फिजिशियन होते आणि मी माझ्या जेव्हा प्रॅक्टिस चालू झाली तेव्हा थोडे महिने फॅमिली फिजिशियनची प्रॅक्टिस पण केली होती. तर तेव्हा मला एक आठवतं की जेव्हा पेशंट यायचे ते कम्प्लीट कॉन्फिडन्स असायचा त्यांना त्यांच्या डॉक्टरवरती. आज काय झालेलं आहे, एस्पेशली हे यंग जनरेशनचे जे लोक आहेत ते गुगलवरती सगळे वाचून येतात आणि गुगलवरती सगळंच तुम्हाला खरं सांगतात असं काही नाही आहे. म्हणून तुम्ही तुमच्या डॉक्टरांवरती विश्वास ठेवायला पाहिजे. बरं, डॉक्टरांच्या बाजूनी पण आता कसं झालेलं आहे, जसे जसे पेशंट वाढत जातात तसं तसं डॉक्टरांकडे टाईम अपुरा होतो पेशंटना द्यायला. म्हणून पेशंटचे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते ऐकण्याची आणि पेशंटना सगळं समजवण्याची जी भूमिका होती पहिल्या डॉक्टरांची ती नवीन पिढीमध्ये दिसत नाही आहे. ह्याच्यामध्ये आम्ही बरेच चेंजेस पण केलेले आहेत. मेडिकल एज्युकेशनमध्ये पण आम्ही चेंजेस केलेले आहेत. नॅशनल मेडिकल कमिशनमध्ये जे सांगतात की मेडिकल कॉलेजेसमध्ये एथिक्स आणि बेडसाईड मॅनर्स हे 2 नवीन सब्जेक्ट इंट्रोड्यूस केलेले आहेत की पेशंटबरोबर कसं बोलावं, काय बोलावं, किती बोलावं हे त्यांना सगळं शिकवलं जातं. म्हणजे जेव्हा हा संवाद होतो पेशंटबरोबर तेव्हा पेशंटला पण बरं वाटतं आणि हा जो गैरसमज आहे डॉक्टर आणि पेशंटमध्ये आणि आम्ही ज्याला म्हणतो डॉक्टर पेशंट रिलेशनशिप तो पण कमी होऊन जाईल फ्युचरमध्ये. अगदी महत्त्वाचं होतं की एकाच वाक्यात जर सांगायचं झालं तर नवीन जनरेशनचे जे डॉक्टर्स आहेत त्यांना पेशंट्स हवे आहेत पण पेशन्स नाही आहे त्यांच्यामध्ये. तर हा कुठेतरी आणणं, तो संयम त्यांच्यामध्ये आणणं तितकंच महत्त्वाचं आहे. उतुरे सर, मी आपल्याकडे पुन्हा येतो की आज वैद्यकीय विज्ञान प्रचंड प्रगत झालेलं आहे, पण उपचारामध्ये औषधापेक्षा विश्वास हा किती महत्त्वाचा आहे? खूपच महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा मी असं बघितलं की बरेच पेशंट्समध्ये जेव्हा ते विश्वास ठेवतात डॉक्टरांवरती तेव्हा ते लवकर बरे होतात आणि डॉक्टरांना पण बरं वाटतं त्यांना ट्रीट करण्यामध्ये. आता प्रॉब्लेम असा झालेला आहे की आज नुसता पहिले कसे असायचे की जसं मी सांगितलं माझे वडील जनरल प्रॅक्टिशनर म्हणजे फॅमिली फिजिशियन होते आणि मी जेव्हा तिकडे जाऊन बसायचो माझ्या इंटर्नशिपमध्ये वडिलांबरोबर तेव्हा पेशंट्स माझ्याशी पण नंतर येऊन बोलायचे आणि सांगायचे आम्ही इकडे आलो की आमच्या डॉक्टरांनी आमच्या पाठीवर थाप मारली की आम्हाला बरं वाटतं. तेव्हा सायंटिफिक माइंड माझं जेव्हा होतं, कारण मी अजून स्टुडंट होतो तेव्हा मी विचार करायचो की हे कसं पॉसिबल आहे की पेशंटला न गोळी घेता न काय घेता बरं वाटतं, नुसतं डॉक्टरांनी पाठीवर थाप मारली. पण ह्याला कॉन्फिडन्स त्यांच्या डॉक्टरवरती होतं हे त्यालाच म्हणतात. आणि आजच्या जमान्यात मेडिसिन जो आहे तो कम्प्लीट चेंज झालेला आहे. इन्व्हेस्टिगेशन्स हे खूपच महत्त्वाचे झालेले आहेत आणि डॉक्टरांना पण त्यांचं जे डायग्नोसिस असतं ते प्रूव्ह करायला लागतं. म्हणून नुसता आपल्या क्लिनिकल नॉलेजवरती नाही पण त्याचं जे एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन म्हणतो आपण
त्याचा एव्हिडन्स पण डॉक्टरांना करणं जरुरी आहे. आणि म्हणून थोडंफार ह्या पेशंट्स आणि डॉक्टरांमध्ये दुरावा पण झाला आहे. दुरावाच नाही झालेला आहे, पण पेशंटचा खर्च पण थोडा वाढलेला आहे त्याच्यामुळे. कारण आज माझ्याकडे जर का पेशंट आला आणि मी त्याला म्हटलं की त्याचं पोटात दुखतंय, की हे अपेंडिक्स आहे, हे प्रूव्ह करण्यासाठी मला काही इन्व्हेस्टिगेशन्स करणं फारच जरुरी आहेत. त्याच्यामध्ये खर्च पण होतो. जो मला अजून आठवतंय, जेव्हा मी यंग डॉक्टर होतो, यंग सर्जन होतो, तेव्हा मी नुसता माझ्या क्लिनिकल नॉलेजनी पेशंटना ट्रीट करायचो. पण आजचा जमाना बदललेला आहे, एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन आलेलं आहे, म्हणून खूपच त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. म्हणजे बदलत्या काळाबरोबर बदलते विचारही तितकेच महत्त्वाचे आहे. आणि आपल्या बाबतीत सांगायचं झालं तर शिक्षणातून मिळालेला जो वैज्ञानिक दृष्टिकोन होता, त्याचसोबत आपल्याला एक सामाजिक दृष्टिकोनाचे जे बाळकडू आहेत ते घरातूनच कुठेतरी मिळाले. याबद्दल आपण खरंच फॉर्च्युनेट आहात असं म्हणता येईल. पाचनीकर सर, रुग्णाला बरे करण्यासाठी विज्ञान आणि संवेदनशीलता यांचा समतोल कसा साधला जावा, काय सांगाल? कसं असतं की पेशंट जेव्हा तुमच्याकडे येतो, त्यांच्या कंप्लेंट्स घेऊन येतो, तेव्हा तुमची चक्र फिरायला लागतात की पेशंट कंप्लेंट काय सांगतोय, त्या पद्धतीने काय तपास केला पाहिजे, त्या पद्धतीने डायग्नोसिसवरती कसं गेलं पाहिजे, त्या पद्धतीने त्याला उपचार कसे झाले पाहिजेत आणि ते उपचार आपल्याकडून करता येतील की मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाता येतील, ह्याचा सगळा सारोसार विचार केला जातो. पण त्याचबरोबर की पेशंट आजारी असतो, चिडचिड झालेला असतो, खचलेला असतो, घाबरलेला असतो, अशा वेळेला त्याला धीर देणं, त्याला समजावून सांगणं, त्याला प्रॉपर त्याचं समुपदेशन करणं आणि त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पण समजावून सांगणं की पुढे काय होऊ शकतं, पुढे काय घडू शकतं, त्यांच्या मनाची तयारी करणं आणि त्या पद्धतीने उपचार करून त्यांना धीर देऊन त्यातून बाहेर काढणं, मला वाटतं हा सगळ्यात मोठा डॉक्टरांचा गुणधर्म आहे. अगदी सुलभ भाषेमध्ये आपण समजावून सांगितलं की गुणधर्म, मुळात कोणते गुणधर्म असावेत एखाद्या यशस्वी चिकित्सकासाठी. पुन्हा आपल्याशी प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. निपाणी इथून शिवानंदजी वसेदार हे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. शिवानंदजी, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर्वांना. प्रथम माझा नमस्कार आणि सर्वांना डॉक्टर्स डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि माझा प्रश्न असा आहे, एखाद्या वेळी एखादा पेशंट सिरियस असतो, त्यावेळी तज्ञ डॉक्टरांनी त्यांचे उपचार करण्यासाठी त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये वगैरे घेऊन जातात आणि त्यांनी अगदी इतकं काळजीने ते पेशंट जीव वाचावं आणि त्यांनी तयार व्हावं अशी त्यांनी मनामध्ये धरून करत असतात. पण काही कारणामुळे ते पेशंट दगावते. दगावल्यानंतर त्यावेळी नातेवाईकांना इतका टेन्शन असतं की हे वारलं कसं काय, असं तसं, म्हणजे त्यांच्या मानसिक तणाव वेगळं होतो. त्यावेळी त्यांनी डॉक्टरांच्यावर केस करणे म्हणा किंवा भांडण्यासाठी वगैरे असं येत असतात. तशा वेळी तज्ञ डॉक्टरांनी त्या नातेवाईकांना कशा प्रकारे साथ दिली पाहिजे आणि काय समजावून सांगितले पाहिजे? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. अतिशय संयुक्तिक असा आजच्या दिवसाचा हा प्रश्न नक्कीच आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेल्यानंतर होणारी जी दुर्घटना आहे कोणत्याही गोष्टीची, सर आपण शल्य चिकित्सक आहात उत्तुरे सर, आपण काय सांगाल? आपण अशी सिच्युएशन्स कशा पद्धतीने हाताळता? हे जे सिच्युएशन आहे ते दोन प्रकारे आपण हाताळू शकतो. नंबर एक, ऑपरेशनच्या अगोदर, ज्याला आपण म्हणतो पेशंटची कन्सेंट घेणे आणि ज्याच्यावरती आपण त्या कन्सेंट फॉर्मवरती सही घेतो. आता मला अजून आठवतंय की पहिला आम्ही नुसता एक सिंगल ओळीचं कन्सेंट घ्यायचो की कुठलीही सर्जरी आणि कुठली ॲनेस्थेसिया मी करायला तयार आहो. पण आता ते दिवस संपले. आता कन्सेंट जे आपण देतो त्याच्यामध्ये आपल्याला पेशंटना आणि त्यांच्या रिलेटिव्सना त्या ऑपरेशनबद्दल सगळे डिटेल्स सांगणे जरुरी आहे. त्याच्यामधनं काहीही कॉम्प्लिकेशन्स कुठले होऊ शकतील हे पण सांगणं जरुरी आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं ट्रीटमेंट आहे का या आजारासाठी ते पण सांगणं जरुरी आहे. तर ह्याला इन्फॉर्म्ड कन्सेंट म्हणतात. ते एक वेळा तुम्ही हे समजावून सांगितलं त्यांना, तर नंतर काय प्रॉब्लेम झाले तर आपला अर्धं काम कमी होतं. नंतर जर का जसं शेवटी काय ऑपरेशन करताना ॲनेस्थेसिया प्रॉब्लेम होतो, ऑपरेशनचा प्रॉब्लेम होतो. हे मशीन नाही आहे की एक पार्ट काढला दुसरा पार्ट घातला ते नॉर्मलसारखं चालू झालं. कधी कधी होऊ शकतो असा, त्याला आम्ही मिसहॅप म्हणतो की काहीतरी ॲक्सिडेंट, सर्जिकल ॲक्सिडेंट म्हणतो त्याला, होऊ शकतो. अशा वेळेला काय होतं, नुसतं ते पेशंटचे रिलेटिव्स रागावत नाहीत कारण ते पण इमोशनली चार्ज असतात, पण डॉक्टर पण खचून जातो शेवटी, कारण त्याच्या हातातनं तो पेशंट गमावलेला आहे. ह्याच्यामध्ये डॉक्टरांनी जर का पेशंटच्या रिलेटिव्सबरोबर बसून त्यांच्याबरोबर संवाद करून त्यांना सगळं प्रॉपरली एक्सप्लेन केलं
तर नक्कीच ह्याच्यामध्ये फार जे प्रॉब्लेम्स होतात त्याच्यानंतर की मारहाण होते, तोडफोड होते हॉस्पिटलची, ती नक्कीच कमी होईल. नुसता ते नाही, आता आम्ही आमच्या असोसिएशनच्या तर्फे पण सगळ्यांना सांगितलेलं आहे की तुमच्या बाजूबाजूला जे डॉक्टर्स असतात त्यांना इन्फॉर्म करून त्यांना बोलवून घ्या, कारण डायरेक्टली एखाद्या वेळी त्या सर्जनला त्या स्थितीमध्ये सगळं सांगता येणार नाही. तर त्यांच्याबरोबर बसून जर का बरोबर संवाद झाला तर आम्ही बरंच असं बघितलेलं आहे की बाबा जे त्याच्यानंतर रागाच्या भरात जे पेशंट्स आणि त्यांचे रिलेटिव्स करतात ते नक्कीच कमी होऊ शकतं. अगदी महत्त्वाचं होतं ते, आणि त्यामध्ये तुम्ही जो महत्त्वाचा ऍड केलेला पॉईंट म्हणजे संघटनात्मक जे बळ आहे ते सुद्धा आपण उभं करणं अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी अतिशय महत्त्वाचं आहे. नक्कीच सर, मग डॉक्टर रुग्ण नातं जे आपण डॉक्टर्स पेशंट रिलेशनशिप या नात्याबद्दल जेव्हा म्हणतो, यामध्ये कुठेतरी काहीतरी प्रमाणामध्ये दुरावा निर्माण झाल्याचं आपण सध्याची परिस्थिती बघतो. मग हा विश्वास पुन्हा दृढ करण्यासाठी काय आवश्यक आहे उत्तुरे सर? जसं मी सांगितलं तसं की संवाद हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. एक जमान्यात पेशंट डॉक्टरकडे जायचा, डॉक्टर त्यांना बघायचा, गोळ्या घेऊन द्यायचा आणि सांगायचे ह्या अशा अशा गोळ्या घेऊन टाक. ते दिवस संपलेले आहेत. पेशंटबरोबर तुम्ही बोलणं फार इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही कसे बोलता हे पण इम्पॉर्टंट. म्हणजे आमच्या मेडिकल फील्डमध्ये आम्ही 2 शब्द वापरतो. एक आहे कंपॅशन आणि दुसरं आहे एम्पथी. म्हणजे ज्याला तुम्ही करुणा आणि समानुभूती म्हणता. म्हणजे सहानुभूती नाही, समानुभूती. म्हणजे की पेशंटला काय प्रॉब्लेम आहे तो डॉक्टर स्वतःला आपल्या त्या स्थितीमध्ये ठेवतो आणि त्याप्रमाणे त्या पेशंटचे जे क्वेरीज असतात ते आम्ही सगळे सॉल्व्ह करतो. आणि कंपॅशन म्हणजे पेशंट्सना तुम्ही जसं मी सांगितलं, तो मशीन नसतो पेशंट, शेवटी तो पण माणूसच असतो. तर त्याला जे सिम्पथॅटिकली आपण तो काय बोलतो हे जर का ऐकून घेतलं आणि त्याच्या सगळ्या प्रश्नांची जर का उत्तरं दिली, ते नक्कीच आपल्याला पेशंट आणि हे डॉक्टर पेशंट रिलेशनशिपमध्ये जे आज दुरावा आहे तो नक्कीच जवळ. आणि हे आम्ही आमच्या सिनियर्सकडनं आत्तापर्यंत शिकत आलेलो आहे आणि हे ज्युनियर्सनी पण त्यांच्या सिनियर्सकडनं शिकणं जरुरी आहे. म्हणजे कुठेतरी बोलण्यापेक्षा ऐकण्याची ताकद वाढवणं, कुठेतरी संयम आणणं हा अतिशय महत्त्वाचा गुण कुठेतरी नवीन वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये आणणं तितकंच गरजेचं आहे. हेच आपल्या बोलण्यातून अधोरेखित होताना आपल्याला दिसतं. पाचनीकर सर, कोविडची महामारी हा म्हणजे पूर्ण जगच आता प्री कोविड आणि पोस्ट कोविड स्टेटमध्ये विभागलं गेलेलं आहे. तर कोविडच्या महामारीने डॉक्टरांना आणि समाजाला कोणते कायमस्वरूपी असे धडे दिलेले आहेत? कारण आपलं काम खूप महत्वाचं होतं. सर, पुन्हा आपल्याशी प्रेक्षक जोडले गेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊया. रुपेशजी गुजराती हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, मला वाटतं संगमनेर इथून. आपला प्रश्न विचारा. आपलं स्वागत. माझा प्रश्न असा आहे की मेडिकल क्षेत्रामध्ये सध्या करिअर करून शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आतापासून काय काय काळजी घेणे आवश्यक आहे याबद्दल माझा प्रश्न आहे. आणि तसेच या दिवसाबद्दल माझ्या सिनियरचे डॉक्टर प्राणेश सानप यांना या दिवसाचे शुभेच्छा या माध्यमातून. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल, आपण सहभागी झाला त्याबद्दल. अतिशय मस्त प्रश्न आहे हा. सर, काय सांगाल? पाचनेकर सर. कसं आहे, मला कोविडबद्दल सांगायचं की त्या प्रश्नाबद्दल सांगू? नाही, आता प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तर देऊ, नंतर आपण आपल्या मूळ प्रश्नावर. जर तुम्हाला खरोखरच डॉक्टर बनायचं असेल, समाजाची सेवा करायचं असेल, तुम्हाला तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट ज्याला म्हणतो आपण, की आवड असेल डॉक्टर बनायची, कारण इकडे दिवस रात्र मेहनत करायला लागते. दिवस रात्र तुम्हाला पेशंटच्या समस्या ऐकून घ्यायची तयारी पाहिजे, त्यांचं शंकेचं निवारण करण्याची तुमची ताकद पाहिजे, त्यांना धीर देता आला पाहिजे, त्यांना मदत करता आली पाहिजे. कारण या क्षेत्रामध्ये येऊन तुम्ही जर माणुसकी ठेवली नाहीत, नुसता पैशाचा विचार केलात, तर मला वाटतं या क्षेत्रात येऊ नका. या क्षेत्रात जर यायचं असेल तर माणुसकी ठेवा. आपल्या पेशंटमध्ये आपले आई वडील भाऊ बहीण ते पहा, तर तुम्हाला त्यांना मदत करायला पण आनंद वाटेल आणि तुम्हाला जीवन जगण्यात पण आनंद येईल. तरच या क्षेत्रात या. अतिशय महत्त्वाचं होतं. सोप्या शब्दात आणि थोडक्यात आपण सांगितलं की तो एक विशेष सामाजिक पिंड असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ती संवेदनशीलता असणं महत्त्वाचं आहे. तरच आपण या क्षेत्रामध्ये कुठेतरी टिकून राहू शकतो. नक्कीच सर, माझा प्रश्न होता कोविडच्या दरम्यान जे डॉक्टर आणि समाजाला कोणते कायमस्वरूपी धडे दिलेत? कारण आपलं काम मोठं होतं. माहीम धारावीच्या ठिकाणी मला वाटतं आपण
बरंच मोठं काम कोविडच्या दरम्यान आपली एक संघटना तिथे आहे MDMPA, त्या संदर्भात पण येस. जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. कोविड मध्ये मला कोविड वॉरियर अवॉर्ड मिळाला म्युन्सिपाल्टीतर्फे, BMC तर्फे, महाराष्ट्र शासनातर्फे, महाराष्ट्राच्या अभियंत्यातर्फे, अभिव्यक्तातर्फे, आणखीन नॅशनल प्रेसिडेंटकडून, ॲट द सेम टाईम WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून कोविड वॉरियर म्हणून मिळाला. उत्तर सर माझ्याबरोबर होते. दिवसरात्र आम्ही धारावीमध्ये मेहनत केली होती. त्यावेळेला कोविडमध्ये सगळीकडे गोंधळाचं संभ्रमाचं वातावरण होतं. कुणालाच काय कळत नव्हतं, काय चाललंय काय नाही चाललंय, हा व्हायरस कुठून आला, काय आला, ह्या व्हायरसची लागण कशी होते, ह्या व्हायरस लांब ठेवण्यासाठी काय प्रयत्न करायला लागतात. अशा वेळेला आम्हाला जे नॉलेज होतं त्यावेळेला आम्ही घरी बसणं महत्त्वाचं नव्हतं. इफ सोल्जर विल रन अवे फ्रॉम द वॉर, हाऊ यू आर गोइंग टू विन द वॉर. जर सैनिकच पळून गेले तर वॉर कसं जिंकणार. आम्ही मैदानात उतरलो होतो. आमच्या पद्धतीने आम्हाला जे सांगता येत होतं ते आम्ही लोकांना सांगत होतो की मास्क बांधा, कारण हा नोझोकोमियल इन्फेक्शन आहे, 1 फूट अंतर ठेवा, कारण हा इन्फेक्शन 1 फुटापेक्षा जास्त ओढू शकत नाही, कुठे हात लागले असेल तर हात धुवत जा, साफसफाई ठेवा, नीटनेटकेपणा ठेवा वगैरे. तर त्यामुळे मला वाटतं हा फार मोठ्या प्रमाणात फरक पडत गेला. लोकांना कळायला लागलं की आयुष्यात साफसफाई फार महत्त्वाची आहे. ॲट द सेम टाईम आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत होतो, क्वारंटाईन करत होतो पेशंट लोकांना धीर देत होतो. म्हणजे मला आठवतं की नॅशनल TVची एक रिपोर्टर खास माझ्यासाठी आली होती. 3 दिवस धारावीत माझ्यावर फिरत होती आणि तिला ते नवल वाटलं की आम्ही एवढं तनमन धनाने काम करतो म्हणून वगैरे लोकांसाठी. तर मला वाटतं समाजात पण एक चांगला संदेश गेला की त्यावेळेला हे लागलं होतं की घरी बसा. त्यामुळे फॅमिलीकडे लक्ष देता आलं, बायको मुलांकडे लक्ष देता आलं, घराच्या जबाबदाऱ्या समजता आल्या. नाहीतर नुसताच माणूस पळत होता, जुन्या शर्यतीत धावत होता. आणि अशा वेळेला मला वाटतं कोविडने एक मोठं काम केलं की त्यांनी समाजाला पण एक मान्यता दिली. अगदी खूप छान पद्धतीने आपण समजावून सांगितलं की कोविडने एक वेगळा आयाम, दृष्टिकोन आपल्याला दिला या क्षेत्राकडे बघण्याचा, आणि समाजाचा पण या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो कुठेतरी सकारात्मकता त्या गोष्टीमध्ये आहे एवढं नक्कीच जाणवलं. पुन्हा प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. मंगलताई आपटे या पुणे इथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. मंगलताई, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. नमस्कार. आजचा विषय खूप चांगला आहे. मला फक्त असं विचारत होतं, काय काय जणांना मध्यमवर्गीय जे लोक आहेत तर त्यांना भीती वाटते डॉक्टरांकडे जायचं. की निदान त्यांचं प्रत्येक डॉक्टरांचं मतं वेगळी असतात. कोणाला त्वचारोग असतो, कोणाला ताप असतो. तर मग प्रत्येक डॉक्टर हा डॉक्टर तुम्ही हे असं नाही असं आहे, ते तसं नाही तसं आहे. तर मला त्यावरती तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल की म्हणजे गेल्यानंतर भीती नाही वाटली पाहिजे. आणि डॉक्टर म्हणजे कसं आहे, कुठल्याही जातीचा कुठल्याही याचा भेदभाव करत नाही. त्यामुळे डॉक्टर आणि डॉक्टर व्यवस्थितच हवे असतात. पण तरी सुद्धा मध्यमवर्गीयांना किंवा गरिबांना किंवा श्रीमंतांना कुठल्याही याला डॉक्टरांनी काय मार्गदर्शन आपण करू शकाल यावरती. आपला प्रश्न आमच्या लक्षात आलेला आहे. अतिशय महत्त्वाचा आणि संयुक्तिक असा प्रश्न आहे, आजच्या विषयानुरूप आहे. आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपण नक्कीच घेऊ, पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर आरोग्य संपदाच्या या भागामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आणि डॉक्टर्स डेच्या पार्श्वभूमीवरती 2 तज्ज्ञ पाहुण्यांकडून आपण आजची माहिती घेत आहे, मार्गदर्शन घेत आहोत. ब्रेकला जाण्यापूर्वी आपल्याला प्रश्न होता की डॉक्टर्सकडे जाण्यामध्ये काही संकोच किंवा भीती ही जाणवते, हा प्रश्न होता आपल्याला मंगलताईचा. पसनीकर सर, काय सांगाल? बघा, केव्हा कसं असतं, जेव्हा तुमच्यावरती प्रसंग येतो त्यावेळेला भीती वाटणं, निराशा येणं साहजिकच आहे. आणि आपण त्यावेळेला घाबरलेलो असतो, बिथरलेलो असतो. आपल्याला कुणाकडे तरी जाऊन मदतीची अपेक्षा असते. आणि जेव्हा शरीराची गोष्ट असते तेव्हा डॉक्टरांशिवाय पर्याय नसतो. आणि अशा वेळेला जर डॉक्टरांनी हसतमुखाने स्वागत केलं, व्यवस्थित ऐकून घेतलं, व्यवस्थित समजावून सांगितलं की आजाराचं निवारण कसं करायचं, हा आजार कसा बरा करता येतो, पाठीवर थाप मारली, ज्याला आपण प्रॉपर काउन्सिलिंग म्हणतो, मला वाटतं तिथेच प्रश्न संपतो. की हे डॉक्टरांचं फार मोठं महत्त्वाचं काम आहे की ऐकून घेणं. समोरच्या जर तुम्ही ऐकून घेतलं ना, तिथेच तो 50% बरा झालेला असतो. की त्याला त्याच्या मनातली मळप बाहेर काढता आली पाहिजे. बाकी 50% काम डॉक्टरांचं असतं.
ते आपण शांतपणे करतो. म्हणजे कुठेतरी ही देवाणघेवाण आहे आणि कुठेतरी एकमेकांबद्दलची विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करणं वागणुकीतून, बोलण्यातून, त्यांच्या एकंदरीत गेस्चर्समधून, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे, आधार देऊन. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. सर, अतिशय सुंदर पद्धतीने आपण याचं उत्तर दिलं. मग सर, जीवनशैली संबंधात जेव्हा आपण बोलतो तेव्हा आजार झपाट्याने वाढत आहेत. आजकालची जर धावती जीवनशैली जर बघितली, मग प्रत्येक कुटुंबाने कोणत्या 5 आरोग्यदायी अशा सवयी अंगीकारायला हव्यात? पासनीकर सर. फारच सुंदर प्रश्न आहे की, आणि मला वाटतं सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यात दडलेलं आहे की जर तुम्ही चांगली जीवनशैली ठेवाल, उदाहरणार्थ काय तर साध्या गोष्टी आहेत. 8 तास झोप घेणं, 7 ते 8 तास शांत वातावरणात झोप घेणं. दुसरी गोष्ट, दिवसभर व्यवस्थित पाणी पिणं, कारण डिहायड्रेशन नाही झालं पाहिजे, शरीराला पाण्याची फार आवश्यकता असते. तिसरी गोष्ट, वेळेवरती जेवण घेतलं पाहिजे, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण. आणि शक्यतो तळलेले पदार्थ, उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत, अवॉइड करावे. शक्यतो हाय प्रोटीन्स डाळी, भाज्या यांच्यावरती लक्ष ठेवावं. चौथी गोष्ट फार महत्त्वाची आहे की स्वतःसाठी 1 तास द्यावा. व्यायाम करणं फार फार आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्याने स्ट्रेचिंग चांगले होते, रक्ताभिसरण चांगलं होतं, भूक चांगली लागते, कोठा चांगला साफ होतो, झोप शांत लागते. आणि 5वी गोष्ट, आपलं दिलेलं काम नित्यनेमानं करा, एकदम प्रेमाने करा, मनमोकळा स्वभाव ठेवा. जे आहे ते मनातून मित्रांशी बोला, फॅमिलीशी बोला, डॉक्टरांशी बोला, समाजाशी बोला, पण आनंदी राहा. स्वतः आनंदाने जगा, दुसऱ्याला आनंदाने जगून द्या. थँक्यू. अगदी 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 खूप छान पद्धतीने आपण समजावून सांगितलं. म्हणजे रोग होण्यापूर्वी आरोग्य जपणे हे किती महत्त्वाचं आहे, हेच कुठेतरी अधोरेखित प्रतिबंधात्मक दृष्टिकोनातून हे नक्कीच झालेलं आहे. उतुरे सर, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो, रोबोटिक सर्जरी आणि टेलिमेडिसिन, सध्याचं युग या गोष्टीचं आहे. मग डॉक्टरांची भूमिका कशी बदलत चालली, याबद्दल आपण काय सांगाल? फारच सुंदर प्रश्न विचारलाय तुम्ही. आजच्या जमान्यातला प्रश्न आहे हा. कारण हा जो प्रश्न आहे तो नुसतं पेशंटना नाही, पण तर डॉक्टरांना पण भीतीदायक आहे. कारण डॉक्टरांना वाटायला लागलं आहे की AI आल्यापासनं की डॉक्टर रिप्लेस होऊन जाईल उद्या, पण ते तसं नाही आहे. एकच आहे, मी सगळ्यांना म्हणजे माझ्या ज्युनियर डॉक्टर्सना पण सांगू शकतो की AI आल्याने डॉक्टर रिप्लेस होणार नाही, पण जो डॉक्टर AI माहीत नाही आहे तो रिप्लेस होईल, ज्याच्याकडे AIची सगळ्यात ज्ञान आहे त्या डॉक्टरांशी. हा AI जो आपल्याला आलेला आहे, मेडिकल फील्डमध्ये जो आलेला आहे, तो आपल्याला पेशंटचं काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे, कसं प्रॉब्लेम आहे, किती प्रॉब्लेम आहे, कारण एकाच माणसाला पुरी मेडिकलची फील्ड त्याच्या डोक्यामध्ये नसते, तर आपल्याला कुठे ना कुठेतरी मदत घ्यायला लागते. पुस्तकांची, पहिला आम्ही कसं पुस्तकांमध्ये रेफरन्स करायचो, आम्ही जाऊन जे जर्नल्स आहेत ते वाचायचो, पण AIमुळे हे सगळं एकदम सोपं झालेलं आहे. मिनिटामध्ये त्याच्यावरती आपण काय आहे ते विश्लेषण करू शकतो, त्याचं डायग्नोसिस करू शकतो, आणि त्याचं एक वेळा इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर त्याचं ट्रीटमेंट काय करणं हे पण आपल्याला AIची मदत घेऊ शकतो. AI रिप्लेस करणार नाही, कारण AI आपल्याला सांगू शकत नाही की हे करा, हे करा, हे करा. हे आपल्याला सांगू शकतं की हा प्रॉब्लेम आहे, आणि मग जो आपला एक्सपिरियन्स असतो डॉक्टरांचा तो त्याच्यामध्ये वापरला जातो. दुसरं, तुम्ही AIचा बोललात आणि मग तुम्ही रोबोटिक्स बोललात. रोबोटिक्स सर्जरी ॲज अ सर्जन, की जसं AI बाकीच्या डॉक्टरांना हेल्प करतं, तसं रोबोटिक सर्जरी आम्हा सर्जन्सना खूप त्याची मदत होते. कारण बॉडीमध्ये काय काय जे अवयव असतात, जे ऑर्गन्स असतात, ते इझिली दे आर नॉट वाईल ऑपरेटिंग, यू कॅनॉट सी दॅम इझिली, कॅनॉट ऑपरेट ऑन दॅम, म्हणजे इझिली ऑपरेट होत नाहीत. अशा जागी पोचायला रोबोटिक्स हा खूप उपयोगी पडतो. तेच नाही, जे ह्युमन एरर म्हणतो आम्ही सर्जरीमध्ये, म्हणजे मी जेव्हा सर्जरी करत असताना कुठेतरी माझा हात हलत असतो, नाहीतर काहीतरी ट्रेमर्स येतात, ते सगळे अवॉइड होतात ह्या मशीनमुळे. पण शेवटी हा रोबोटिक्स पण हा तिकडे बसलेला डॉक्टरच तो कंट्रोल करत असतो. ह्याच्यामुळे पेशंट्सला पण खूप फायदा होतो, सर्जरी पण छोटी होते, टाके पण कमी पडतात, आणि त्याच्यामुळे त्याचा रिकव्हरी पण खूप लवकर होते. तर हे जे सगळे नवीन इन्व्हेस्टिगेटिव्ह मॉडॅलिटीज आलेले आहेत, ट्रीटमेंट मॉडॅलिटीज आलेले आहेत, त्याच्यामुळे पेशंटचा खूप फायदा होतो. पण एकच त्याचा ड्रॉबॅक आहे
की हे सगळं खूप पेशंटसाठी कॉस्टली पडतं. म्हणून ह्या ट्रीटमेंटसाठी नॉर्मल जे आत्तापर्यंत आम्ही ट्रीट करायचो पेशंटला त्याच्यापेक्षा खूपच पैसे मोजावे लागतात पेशंटना. तर कुठेतरी गव्हर्नमेंटनी ह्याच्यामध्ये मदत जर का केली, आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये हे जर का लागू केले, आणि हे आता येत आहेत असं जसं JJमध्ये ऑलरेडी रोबोटिक्स JJ हॉस्पिटलमध्ये आलेलं आहे, तर हे जर का आलं तर खूपच सोय होईल पेशंट्सची महाराष्ट्रामध्ये. अतिशय महत्त्वाचं आणि सोपं करून आपण सांगितलं. म्हणजे थोडक्यात काय तर तंत्रज्ञान डॉक्टरांची जागा नाही घेणार आहे, तर डॉक्टरांना अधिक सक्षम ते बनवेल. नक्कीच, आणि त्या दृष्टिकोनातूनच पाहणं या गोष्टीकडे अतिशय महत्त्वाचं आहे. पासनीकर सर, एखादा रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहताना डॉक्टर म्हणून नेमकी कोणती भावना मनात येते आपल्या? कसं असतं, आपल्या घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल आणि ती पूर्णपणे बरी होऊन आपल्या घरी आली तर आपल्याला किती समाधान वाटतं. तसं असतं की प्रश्न असा आहे की मी माझं मेडिकलचं ज्ञान वापरलं, मी त्याला पूर्णपणे मदत करायचा प्रयत्न केला आणि शेवटी वर्षाने यश दिलं, तर त्यामुळे सगळीकडे आनंद आहे. खूप छान वाटतं, बरं वाटतं. कुठेतरी काम केल्याचं एक मानसिक समाधान याच्यातून लाभतं. आणि अगदी बरोबर आहे आपलं म्हणणं. आपण जे सांगत होतात की कुठेतरी कुटुंबाचा एक सदस्य असल्यासारखं प्रत्येक रुग्ण असतो प्रत्येक डॉक्टरांसाठी. म्हणून तो फॅमिली डॉक्टर हा कन्सेप्ट अतिशय मोलाचा होता आणि तो कुठेतरी पुन्हा प्रस्थापित होताना आपल्याला आजच्या काळामध्ये, कोविड नंतरच्या काळामध्ये दिसतंय. पुन्हा आपल्याशी प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. अतिशय महत्त्वाचा विषय. रमेशजी उगले हे पालघर येथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. रमेशजी, आपला प्रश्न विचारा. आपलं स्वागत. नमस्कार. डॉक्टर डेच्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. माझा प्रश्न असा आहे की डॉक्टर जेव्हा पेशंट हँडल करतो त्यावेळेस एक्सरे, MRI, CT स्कॅन वगैरे वगैरे हे केलं जातं, तर त्या रेडिएशनचा त्या पेशंटवर काही विपरीत परिणाम होत असतो का? धन्यवाद. आपला प्रश्न आमच्या लक्षात आलेला आहे. किती उत्सुक आपले प्रेक्षक आहेत आणि चिकित्सक आहेत. मला वाटतं की हा प्रश्न त्यातूनच निर्माण होतो. उतुरे सर, काय उत्तर द्याल आपण? नाही, बघा कसं असतं, पेशंट जेव्हा CT स्कॅन करतो, नाहीतर जेव्हा तो MRI स्कॅन करतो, नाहीतर एक्सरे घेतो, तर तेवढाच एक्सपोज असतो त्या एका एक्सरेसाठी, एका CT स्कॅनसाठी. त्याच्याने त्याचा काहीही आपल्या शरीराला त्याचा प्रॉब्लेम होत नाही. प्रॉब्लेम कुठे होतो, जे काम करता आहेत त्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशनमध्ये, नाहीतर ते जे डॉक्टर असतात त्यांना, कारण ते कंटिन्युअसली ते एक्सपोज असतात या एक्सरे आणि या रेडिएशनला, पण ते तिकडे पण ते काळजी घेतात. तुम्हाला ऑब्झर्व केलं असेल तुम्ही की ते सगळे ते शील्ड घालतात, लेड शील्ड घालतात जेव्हा ते तिकडे काम करत असतात. त्याच्यामुळे त्यांचा पण ते जे रेडिएशन इफेक्ट होतो तो नक्कीच कमी होतो. पण पेशंटला नक्कीच कुठल्याही एका CT स्कॅन, नाहीतर MRI स्कॅन, नाहीतर एक्सरेनी रेडिएशनचा कुठलाही प्रॉब्लेम होत नाही. अगदी महत्त्वाचं होतं ते. कुठेतरी संरक्षणात्मक उपाययोजना त्यामध्ये नक्कीच असते आणि काळजीपूर्ण घेतली जाते आणि कमीत कमीत एक्सपोजर त्या गोष्टीचं कसं होईल याचाही कुठेतरी भान ठेवलं जातं. नक्कीच. पासनीकर सर, आपल्या वैद्यकीय इतका मोठा आपला प्रवास आहे, इतक्या वर्षाची आपली प्रॅक्टिस आहे, मग असा एखादा प्रसंग ज्याने आपले आयुष्य किंवा विचार करण्याची पद्धत अगदी बदलून गेली, काय सांगाल? पासनीकर सर. मी जेव्हा मेडिकल स्टुडंट होतो तेव्हा मी 3rd MBBSला होतो, तेव्हा आम्हाला ते केस हिस्ट्री प्रेझेंटेशन असतं. तर मला एक केस आली होती आणि त्याला काहीतरी ब्लड कॅन्सर होता आणि प्रोफेसरांनी सांगितलं होतं की हा 3 महिन्यात जाणार म्हणून. मी त्याची हिस्ट्री घ्यायला गेलो होतो तेव्हा तो शांतपणे पेपर हसत होता आणि नंतर शांतपणे माझ्याशी बोलला, हसून बोलला. जराही चेहऱ्यावरती दुःखाचे भावना आहेत, चेहरा जराही असं बिथरलेला नाही. तर मी म्हटलं हेच खरं जीवन. म्हटलं की काय, प्रसंग तर येणार आहेत, प्रसंग तर जाणार आहेत, पण कसं आहे, धीर न सोडता त्या प्रसंगाला धैर्याने सामोरं जाणं हे मला फार आवडलं. दुसरी एक गोष्ट होती, माझ्या मित्राच्या ॲक्सिडेंट झाला होता, तर त्याचा तो भाऊ होता, तो सायनसला ॲडमिट होता, त्याचा लिव्हर टिअर झाला होता, स्प्लिन टिअर झाला होतं, म्हणजे यू वॉज लिटरली ऑन द डेथ बेड. आणि अशा वेळेला मी त्याच्या बाजूला उभा होतो, इतक्या त्याचा एक मित्र येऊन रडायला लागला, जोरदार आवाज वगैरे. त्याही परिस्थिती तो म्हणाला, अरे यार अनिल, इसको बाहर लेके जा यार, दिमाग खराब कर रहा है. I swear it, you are on the death bed, but just see the
यू हॅव द गट्स टू थ्राईव्ह युअर सेल्फ. म्हणजे माणसाने मला वाटतं धीर सोडू नये. जे आपल्या प्रसंगात आलेले आहेत त्या धैर्याने सामोरं जाणं आणि त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करणं. थँक्यू. अगदी अगदी महत्त्वाचं होतं आणि खरंच मन हेलावून टाकणारी काही उदाहरणं आपण जे दिली आणि ज्या गोष्टीतून आपण गेलात की कुठेतरी सकारात्मकता ही अबाधित राहिली पाहिजे. कोणत्याही डायव्हर्स सिच्युएशनमध्ये सुद्धा आपल्याला त्या गोष्टीला कुठेतरी तोंड देण्याची ताकद आणि हीच संस्कारांमधून नक्कीच येते. उतुरे सर, आजच्या तरुणांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न तर बरेच जण पाहतात. मग हे पाहताना कोणत्या मूल्यांना सर्वाधिक महत्त्व देणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं? सर, आपलं हे उत्तर घेऊया, पण आपल्याशी प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. नाशिक येथून रवींद्रजी जोडले गेलेले आहेत. रवींद्रजी, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. हो सर, एक प्रश्न असा विचारायचा होता मला. सर्वात महत्वाचं तर सगळ्यांना, तुम्हा सर्वांना हा विषय धन्यवाद. धन्यवाद. हो, प्रश्न हा आहे सर की ज्या सर्जरीज होतात, वेगवेगळ्या शस्त्रक्रिया वेगवेगळ्या ठिकाणी, विविध खासगी म्हणा किंवा वेगळ्या रुग्णालयांमध्ये, तर त्याच्यासाठी काही असे निकष आखून दिले आहेत का? की म्हणजे मी बऱ्याचदा बघितलंय काही सर्जरीजची फीस जर डॉक्टर्स काही प्रपोर्शनमध्ये चार्ज करत असेल तर इतर ठिकाणी त्यापेक्षा ड्रास्टिक चेंज दिसतो. काही पटींमध्ये अक्षरशः काही चार्ज करतात. म्हणजे एखाद्या लाखाची जर सर्जरी होत असेल एखाद्या ठिकाणी तर तीच सर्जरी दुसरीकडे 3 किंवा 4 लाख सांगतात. तर मग त्यामध्ये काही असे नियम निकष किंवा असं काही प्रपोर्शन ठरवून दिलं आहे का MCI म्हणा किंवा काही रेग्युलेटरी बॉडीजने? हा एक क्वेश्चन. धन्यवाद. आपला प्रश्न अतिशय सुंदर प्रश्न आहे. उतूर सरांकडे मी येतो कारण त्यांचा अनुभव शल्यचिकित्सेच्या बाबतीत आणि सर्जरीच्या बाबतीत खास करून जास्त आहे. सर, काय सांगाल? नाही, कसं असतं, तुम्ही आता सर्जरी करताना, तीच सर्जरी तुम्ही करताना वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, नंबर 1, काय टाईपचं ते हॉस्पिटल आहे. म्हणजे आता तुम्ही, माझं पण छोटं पण हॉस्पिटल आहे, स्वतःचं हॉस्पिटल आहे आणि मी आता फोर्टिसमध्ये पण तिकडे पण सर्जरीज करतो. आता माझ्या हॉस्पिटलमध्ये जे चार्जेस होतात ते नक्कीच फोर्टिस हॉस्पिटलपेक्षा बरेच कमी. सर्जन मी तोच आहे, कारण त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर वेगळा आहे. तेच नाही, सर्जरीची कॉस्ट पण त्या एक्सपिरियन्सवरती असतं त्या सर्जनच्या. तर तो सर्जन किती एक्सपिरियन्स्ड आहे, कारण जितका एक्सपिरियन्स जास्त, म्हणजे ह्याचं साधं उदाहरण द्यायचं म्हणजे तुम्ही जर का लॉमध्ये जरी गेला, एक ज्युनियर लॉयर किती चार्ज करतो आणि एक सिनियर काउन्सिल किती चार्ज करतो, ह्याच्यामध्ये जसा फरक आहे तसा प्रोफेशनल चार्जेसमध्ये नक्की फरक होतो. तर आपण कुठेही जायच्या अगोदर जो पेशंट असतो त्यांनी पहिला ठरावावं की आपल्याकडे किती पैसा आहे आणि किती आपण खर्च करायला तयार आहोत आणि त्याप्रमाणे त्या हॉस्पिटलनं जे त्यांनी चूज करायचं आहे ते चूज करावं. अजूनही असं काही मोरॅटोरियम आलेलं नाही आहे की किती चार्जेस काय करायचे, काय आलेलं नाही आहे. पण जसं मी सांगितलं की जर का तुम्ही त्याच्यावरती मोरॅटोरियम टाकलं तर उद्या असं नाही व्हायला पाहिजे की चांगले डॉक्टर्स तुम्हाला मिळणार नाहीत, कारण तुम्ही जर का एकदम कमी फीस ठेवली तर कुठलाही सिनियर डॉक्टर ते ऑपरेशन करणार नाहीत, नाहीतर जनरल वॉर्डचे पेशंट्स ते बघणार नाहीत. असं नाही व्हायला पाहिजे. शेवटी त्याचा भुर्दंड पेशंट्सवरतीच होऊ शकतो. म्हणून कुठेतरी समतोलता असायला पाहिजे की पेशंटला किती चार्ज करायचं, कसं चार्ज करायचं, पेशंटनी पण कुठे जावं, काय करावं हे पेशंटनी ठरवावं आणि त्याप्रमाणे मला वाटतं जर का पेशंटनी केलं तर पेशंटला पण, आणि मेन म्हणजे कुठलाही पेशंट कुठल्याही डॉक्टरकडे जातो, एस्पेशली जेव्हा सर्जिकल असतं नाही तर प्रोसिजर असतं, पेशंटचं काम आहे की पहिला डॉक्टरना विचारावं की बाबा माझा खर्च किती येणार. हे जर का डॉक्टरांनी पण सांगावं पेशंटला की बाबा जसं मी अपेंडिक्स ऑपरेशन करतोय तर माझ्याकडे एवढा खर्च येईल, हे सांगणं खूप जरुरी आहे पेशंटला. म्हणजे काय होतं की तुम्ही सर्जरीला घेता आणि शेवटी तुम्ही बिल देता तर तो पेशंटला शॉक बसतो त्या बिलचा. तसं न होण्यासाठी, आणि म्हणून आम्ही आमच्या असोसिएशनकडनं पण सांगितलेलं आहे की जेव्हा आपण पेशंटची कन्सेंट घेतो त्या पेशंटच्या कन्सेंट फॉर्मवरतीच लिहिणं की नॉर्मल सर्कमस्टन्सेसमध्ये ह्या सर्जरीचे चार्जेस एवढे होतील आणि त्याच्यावरती जर का पेशंटनी सही केली म्हणजे पेशंट पण एक्सेप्ट करतो की तेवढा त्याला खर्च येईल. हे जर का आपण केलं तर नक्कीच प्रॉब्लेम होणार नाही आहे पेशंट्स आणि डॉक्टर्समध्ये. अतिशय नाजूक असा हा प्रश्न आणि त्यानिमित्ताने जो निर्माण केलेला विषय तो खरोखर नाजूक आहे. कुठेतरी समन्वय साधणं या सर्व गोष्टींमधून गरजेचं आहे. दोघांचेही हित लक्षात घेऊन त्याच्यावरती कुठेतरी संयुक्तिक एका विचारावरती आणि कन्क्लुजनवरती येणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. पासनीकर सर, रुग्णांनी डॉक्टरकडे जाताना, रुग्ण डॉक्टरकडे जेव्हा येतात त्यावेळी
कोणती जबाबदारी पार पाडली पाहिजे तर उपचार हे अधिक प्रभावी ठरतील असं आपल्याला वाटतं? याच्यावरती थोडं जरा लाईटली घ्या, कारण कसं होतं की पेशंट माझ्याकडे आलेला असतो, पेशंटला डायबिटीस आहे, हार्ट पेशंट आहे, ब्लड प्रेशर आहे वगैरे, आणि मी विचारतो बाबा काय काय झालं, तर म्हणे असं असं आहे, बरोबर फाईल कुठे आहेत, औषध गोळ्या काय घेत आहे, नाही साहेब ते घरी आहे. मग काय गार्डनमध्ये फिरायला आलात की काय? अहो कसं आहे, तुम्हाला आजार आहे तर तुमच्या त्या फाईल्स मला फार महत्त्वाच्या आहेत की तुमच्या अगोदर इन्व्हेस्टिगेशन काय झालेले आहेत, आता त्यात काय राहिलेले इन्व्हेस्टिगेशन आहेत ते करायचे आहेत का, म्हणजे तुमचा खर्च तेवढा वाचेल. तुम्ही जर सगळ्या प्रॉपर फाईल्स आणल्यात, प्रॉपर औषध गोळ्या काय घेतल्या होत्यात, मग ही गोळी चालू लागते का, लागू नाही पडत आहे तर आपल्याला पुढची गोळी घ्यायला लागेल. त्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं असतं की तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाता त्यावेळेला तुमचे पूर्वीचे सगळे इन्व्हेस्टिगेशन, पूर्वीची सगळी कागदपत्र ही सगळी त्या डॉक्टरांच्या समोर ठेवणं फार गरजेचं असतं. त्यामुळे कसं होतं की डॉक्टरला पूर्ण कल्पना येते की तुम्हाला काय आजार झाला होता, तुमच्या काय गोळ्या चालू होत्या, काय इन्व्हेस्टिगेशन झाले होते. त्यामुळे परत परत तीच इन्व्हेस्टिगेशन करण्यात डॉक्टरला अर्थ नसतो, म्हणजे इम्पॉर्टंट नसतं, आणि तुमचा खर्च वाचू शकतो त्यामुळे. आणि योग्य वेळेला योग्य गोळी बदली करून तुम्हाला पटकन लवकर बरं करता येतं. त्यामुळे एक नम्र विनंती आहे की कुठल्याही डॉक्टरकडे जा, पण तुमचे सगळे पेपर, तुमचे सगळे इन्व्हेस्टिगेशन सगळे बरोबर घेऊन जात जा. म्हणजे अगदी महत्त्वाचं होतं ते की सगळ्या गोष्टींची, म्हणजे त्याची पूर्वस्थिती काय होती याबद्दलही ज्ञान प्रत्येक डॉक्टरला असणं गरजेचं आहे. कोणती उपचार त्यांनी केले गेले होते, कोणते रिपोर्ट्स केले गेले होते, तपासण्या कोणत्या, हे सगळं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे डॉक्टर हा बेजबाबदार वागू नये अशी जेव्हा अपेक्षा रुग्णांची असते तेव्हा रुग्णांनीही जबाबदारीने वागावं ही सुद्धा अपेक्षा कुठेतरी डॉक्टरांची नक्कीच असते. आपण आता आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे आहोत, वेळेची मर्यादा असल्या कारणाने, की आजच्या डॉक्टर्स डे निमित्त आपण, मी पाचनेकर सरांकडेच येतो, की आपल्या सहकारी डॉक्टरांना आणि आरोग्य सेवकांना कोणता संदेश द्याल थोडक्यात? फार सुंदर प्रश्न आहे. कसं आहे, डॉक्टर आणि समाजसेवक हे समाजाची सेवा करण्याकरताच जन्मलेले असतात असं मला वाटतं. त्यात त्यांना आनंद मिळतो, त्यात त्यांना सुख समाधान मिळतं. आणि मी नेहमी सांगतो की आपण समाजाचं देणं लागतो. आपल्याला देवाने मला वाटतं अशासाठीच बनवलेलं आहे की आपल्याकडे करुणा असली पाहिजे, आपल्याकडे प्रेम असलं पाहिजे, आपल्याकडे एक चांगल्या प्रकारची माणुसकी असली पाहिजे. आणि मला वाटतं बघा की तुम्ही मेहनती आहात, तुम्हाला दालरोटी 100% मिळणार, अंगावरती 2 कपडे व्यवस्थित मिळणार, डोक्यावरती छप्पर व्यवस्थित येणार, त्यामुळे सगळं काही व्यवस्थित होणार, पण माणुसकी सोडू नका. थँक्यू. अगदी माणुसकी जपणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. उतुरे सर, जाता जाता एका वाक्यात डॉक्टर या व्यवसायाचा आत्मा व्यक्त करायचा झाला तर आपण कसं कराल? मला वाटतं आजच्या जमान्यात आपण एवढंच बोलू शकतो की डॉक्टरी पेशामध्ये कंपॅशन आणि एम्पथी म्हणजे करुणा आणि समानुभूती जर का सगळ्या डॉक्टर्सनी आणले तर नक्कीच, आणि जेव्हा आपण पेशंट बघतो तेव्हा त्या पेशंटमध्ये कोणतरी आपला तो भाऊ असेल, बहीण असेल, मुलगा असेल, आई असतील, वडील असतील, हे जर का आपण मानलं तर नक्की आपण जे त्यांना ट्रीटमेंट देतो ती नुसता मेडिकल बुक्सची ट्रीटमेंट नसते. त्या ट्रीटमेंटबरोबर आपण त्याच्याशी एकजूट होणे, त्याच्या मनाप्रमाणे ट्रीटमेंट देणे हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. अतिशय महत्त्वाचं होतं. 2 शब्दात आपण जे मांडलं, कंपॅशन आणि एम्पथी, म्हणजे कुठेतरी करुणा आणि समानुभूती, सहानुभूती नाही तर समानुभूती राखणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आजच्या संवादातून आपण प्रेक्षकांनी बघितलं की डॉक्टर फक्त रोगावरती उपचार करत नाही तर माणसामधील जगण्याची आशा ते जिवंत ठेवतात. त्यांच्या ज्ञानामागे असते वर्षानुवर्षाची साधना, त्यांच्या निर्णयामागे असते प्रचंड जबाबदारी आणि त्यांच्या प्रत्येक स्पर्शामागे असते माणुसकीची ऊब. डॉक्टरांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता तो आपल्या विश्वातून, आपल्या विश्वासातून, सहकार्यातून आणि कृतज्ञतेतून प्रत्येक दिवशी कुठेतरी व्यक्त झाला पाहिजे. हेही या निमित्ताने, या चर्चेच्या निमित्ताने अधोरेखित होताना आपल्याला दिसतं.
सर, आपण दोघंही इथे आलात, आपला अमूल्य वेळ दिला आणि अतिशय सुंदर पद्धतीने संवेदनशील विषय, नाजूक विषय, पण खूप छान पद्धतीने आम्हाला जे मार्गदर्शन आपण केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या पूर्ण आरोग्य संपदाच्या या संचातर्फे, टीमतर्फे आणि आमच्या तमाम प्रेक्षकांच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आपण आल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद. प्रेक्षको, पुन्हा अगदी सकारात्मक वळणावरती या कार्यक्रमाची सांगता करायची झाली तर सेवा हीच साधना, करुणा हीच ओळख आणि निरोगी समाज हीच खरी यशोगाथा. याच सकारात्मक वळणावरती आपण आजच्या आरोग्य संपदाच्या या भागाची सांगता करत आहोत. पुन्हा भेटूया आरोग्य संपदाच्या नवीन भागामध्ये नवीन विषयासह नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, सजग रहा. नमस्कार.